तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर स्वामींचं दर्शन घेऊन आपण आजचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस चालू केला आणि आजचा दिवस किती आहे 61. तर आपण बघणारच आहोत की आपला जो कलेक्शन आहे तो ऑलमोस्ट रेडी झाला आहे. इथे बघू शकतो, म्हणजे ते खाली फॅब्रिक आहे खणाचं, बाकी हा ओव्हरऑल झालेला दिसतोय आपल्याला. तर कधीपर्यंत काय येणार आहे मॅडम? नवरात्रीमध्ये स्टॉक येणार आहे आपला आणि नवरात्री नंतर पण दिवाळीचं कलेक्शन येणार आहे. तर चला मग आता बघूयात, आपली कामं अजून आहेत आणि अजून कलेक्शन पण आहेत. तर चला. तर एका कस्टमरने घेतलेला कुर्ता त्या दिवशी आपल्याकडून रिशाज क्रिएशनचा, त्यामध्ये सेम साईजचा त्यांना दुसऱ्या साडीचा बनवायचा होता, कारण की त्यांना फॅमिली कॉम्बो करायचा होता. तर ट्विनिंगमध्ये घेतलं आहे आपण. तर ओव्हरऑल मास्टरनी घेतला, पटकन अस्तरनी कटिंग करून घेतली तोपर्यंत, कारण आधी अस्तर कट होतो नंतर मग फॅब्रिक कटिंग करतो आपला मास्टर. तर ओव्हरऑल बघू शकतो की आपण त्याने पटापट घेतला आणि कुर्त्यावर म्हणजे परफेक्ट कुर्ता आलेला त्याला. सो त्याच्यावरच मग मास्टरनी पटापट मेजर आखून वगैरे कटिंगला सुरुवात केली. आणि आपले नवीन कलेक्शन पण येणार आहे रिशाज क्रिएशन, तर आपण लवकरच आपल्या पेजला रील्स मेन्शन करणार आहोत. तर त्यासोबत हा ईशा क्रिएशनचा एक आउटफिट आहे, कारण की काल जो कलर बघितला त्यात टोटल 3 कलर आहेत. 3च कलर आहेत वाटतं, अजून असतील तर ते अपडेट होणारच आहेत आपल्याकडे. तर हा स्कर्ट आहे आणि टॉप पण युनिकमध्ये आहे थोडाफार, कारण की ह्यावेळी दिवाळीचा कलेक्शन टोटली वेगळा काढला आहे, जे गेल्या वर्षी पण नव्हतं ते, आणि बल्कमध्ये कलेक्शन यावेळीस. तर इथे आपलं रेडी होत होतं लहान मुलांसाठी, म्हणजे एक 1 मंथपासून ते 9 मंथ्सपर्यंत आपण रेडी करतो आउटफिट्स वेगळे. तर हे तिथे ह्याचं काम चालू आहे, कारण की रिशाज क्रिएशनचे आउटफिट अजून कटिंग होत आहेत. ती कटिंग आपण दाखवत नाही, पण स्टिचिंग ऑलमोस्ट दाखवतो सगळी. तर हे फ्रॉक्स रेडी करत होते. तर ओव्हरऑल हा पण एक युनिक पॅटर्न आहे आणि त्यांच्यासाठी आपण काढतोच लहान मुलांसाठी स्पेसिफिक. त्यानंतर गेलेलो शॉपमध्ये तर ह्या ज्या ताई आहेत त्यांनी घेतलेला एक ब्लाऊज, आणि एका साडीवर ब्लाऊज जात होता पण त्यांना तो कॉम्बिनेशन पटला नाही. तर सो पण कस्टमरच्या पुढे जाऊ नाही शकत. तर हा 21% ब्लाऊज आहे. तर हे जे पटापट बिलिंग वगैरे केलं आपण. आणि त्यानंतर आपल्याकडे अजून एक होतं कस्टमर किड्स, त्यांनी घेतली आपल्याकडून नऊवारी बँगल्स आणि एक ब्लाऊज बघितलेला वाटतं त्यांनी. तर त्यानंतर मी माझी सुरुवात केली पॅकेजिंगपासून, कारण की इरकल साड्या आपल्या टोटल 4 गेल्यात आज. तर आजचं डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पण नवीन काहीतरी येणार आहे, अजून खणाच्या साडींची पण रील येणार आहे. तर स्टे ट्यून आणि आपल्या ईशा क्रिएशनच्या पेजला फॉलो नक्की करा.